Hello friends, today we are going to discuss our topic which is nothing but designing organic synthesis or which we call as retrosynthesis. Previously we are studying different topics regarding to the retrosynthesis. I am Professor Abhijit Gaikwad from Department of Chemistry NVP Mandals Arts Commerce Science College Lasalgaon. I am going to teach you and tell you all the detailed concept of retrosynthesis as well as disconnection approach which are very useful in organic synthesis. So let's start our lecture and study the all the topics in details one by one. So let's start. So today we are going to study this contains introduction to organic synthesis, one group disconnection, then disconnection of simple alcohol, then second point disconnection of simple olefin, disconnection of aryl ketones, two group disconnection, beta hydroxycarbonyl compound, then alpha beta unsaturated carbonyl compound, 1,3 dicarbonyl compounds, 1,5 dicarbonyl compound, Mannich reaction. These all topics are very useful or very important in the syllabus of SSPPU Pune University latest new syllabus. Then next point carbonyl compounds, 1,2-diol compound, then the Pinacol rearrangement, then Erlin Robinson reaction, the Bichler-Naplansky reaction, Bartoli-Indol synthesis, benzoic acid rearrangement, benzoin condensation, and Birch reduction. This all reaction we have to study one by one. How this reaction and how this contains which is very useful in while studying our retrosynthesis approach reaction. So let's start one by one all the topic. Then firstly previously we know that in introductory topic in that the synthesis is the process of making a desired compound using a chemical reaction. More often than not more than one step is involved. Means आपण सिंथेसिसचे डेफिनेशन वगैरे बघितले प्रिव्हियस व्हिडिओ जर तुम्ही बघितले असाल तर त्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय सिंथेसिस हाऊ टू यूज सिंथेसिस इम्पॉर्टन्स ऑफ सिंथेसिस आपण हे सर्व पॉइंट बघितले हे आपण फक्त काय करतोय एक ओव्हरलुक करतोय तुम्हाला हायलाइट होण्यासाठी रिमेंबर होण्यासाठी त्यामध्ये काय द इम्पॉर्टन्स ऑफ सिंथेसिस यामध्ये काय टोटल सिंथेसिस ऑफ इंटरेस्टिंग अँड और युजफुल नॅचरल प्रोडक्ट मीन्स आपण काय नॅचरल प्रोडक्ट किंवा इंटरेस्टिंग प्रोडक्ट काय करतोय त्यापासून डेव्हलप करतोय देन इंडस्ट्रियली इम्पॉर्टंट कंपाऊंड आपण काय करतोय डिस्कवर करतोय मीन्स नवीन कंपाऊंडचं काय करतोय आपण सिंथेसिस करतोय देन कंपाऊंड ऑफ थेरॉटिकल इंटरेस्ट मीन्स आपण काय करतोय नवीन कंपाऊंड तिथे डेव्हलप करतोय देन स्ट्रक्चरल प्रूफ साठी आपण काय करतोय मॉलिक्युल वरती सिंथेसिस किंवा रिएक्शन तिथे ऑकर करतोय देन डेव्हलपमेंट ऑफ न्यू सिंथेटिक मेथोडॉलॉजी मीन्स आपण ज्यावेळेस सिंथेसिस करतो आयदर इंडस्ट्रियल लेवल किंवा लॅबोरेटरी मध्ये तर आपण काय करतो काहीतरी न्यू इनोव्हेटिव्ह आयडिया तिथे इम्प्लांट करतो आणि त्यापासून आपण काय करतो सिंथेसिस तिथे ऑकर करतो देन नेक्स्ट पॉइंट इम्पॉर्टंट टू द एरिया ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मीन नवीन आयडिया आणि नवीन मेथोडॉलॉजी यूज करून आपण काय करतोय नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया यूज करून आपण नवीन मेथड सिंथेसिसच्या डेव्हलप करतोय बेसिक स्टेप्स ऑफ सॉल्विंग सिंथेटिक प्रॉब्लेम्स म्हणजे जर आपल्याला एखाद्या मॉलिक्युलवरती सिंथेसिस करायची असेल त्यामध्ये काय बेसिक स्टेप्स असतात ते आपण वन बाय वन ऑलरेडी बघितलंय हे आपण काय फक्त ओव्हरलुक करतोय किंवा हायलाइट करतोय चॉईस ऑफ अ टार्गेट मॉलिक्यूल मीन्स आपल्याला कुठली सिंथेसिस करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय नेसेसरी असतो की टार्गेट मॉलिक्यूल कुठलाही टार्गेट मॉलिक्यूल आपण कन्सिडर करतो आणि त्यावरती काय करतो फर्दर सिंथेसिस करतो किंवा त्यावरती डेव्हलपमेंट ही करत असतो देन कन्सिडरेशन ऑफ ऍप्लिकेबल सिंथेटिक मेथोडॉलॉजी मीन्स त्यासाठी आपल्याला काय एक प्रॉपर वेने आपल्याला त्या मॉलिक्युलवरती सिंथेसिस करायचं असतं जेणेकरून जो आपला टार्गेट मॉलिक्यूल आहे तो इझिली सिंथेसाइज होईल आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला तो प्रोडक्ट फॉर्मेशन होईल डिझाईन ऑफ सिंथेटिक पाथवे मीन्स आपल्याला नवीन पाथवे तिथे डिस्कवर करायचा असतो त्यानंतर एक्झिक्युशन ऑफ सिंथेसिस मग त्यासाठी असणाऱ्या त्या स्टेप्स इथे दिलेल्या आहेत दी स्टेप्स आर हायली इंटरॅक्टिव्ह मग यामध्ये काय स्टेप्स असतात अप्रोचिंग द डिझाईन ऑफ अ सिंथेसिस फर्स्ट मध्ये काय आपल्याला जो टार्गेट मॉलिक्यूल दिलेला असतो त्यावरती आपल्याला
सिंथेसिस ही करायची असते. मग त्या टार्गेट मॉलिक्यूल वरती आपण बघितलं असेल की आपण अनालिसिस करतो, त्यामध्ये प्रेझेंट असणारा फंक्शनल ग्रुप कुठला आहे तो आपण बघतो, त्यानुसार आपण त्यावरती काय करतो, अनालिसिस करतो किंवा त्यावरती डिफरंट मेथड्स यूज करून आपण काय करतो, मॉलिक्यूल वरती रिएक्शन्स ऑकर करतो किंवा फ्रॅगमेंटेशन ते इंडिकेट करतो. फॉर द सिंपल मॉलिक्यूल इट कॅन बी ऑब्वियस जस्ट बाय लुकिंग at the target structure of an example. Suppose this is an example of bromohexane. Simple example दिलेला आहे तुम्हाला, टार्गेट मॉलिक्यूल हा ब्रोमोहेक्सेन. ब्रोमो अल्केन्स आर अवेलेबल फ्रॉम अल्किन्स और फ्रॉम अल्कोहोल्स. मग ब्रोमो अल्केन कशापासून तयार होतो इथे तुम्हाला कन्सिडर केलेलं आहे की अल्किन पासून पण ब्रोमो अल्केन तयार होऊ शकतो किंवा अल्कोहोल पासून पण आपण काय करू शकतो, ब्रोमो अल्केन तिथे तयार करू शकतो. देन मिथिल बेन्झोएट. Esters are available from carboxylic acid by the reaction with alcohols. Benzoic acid is available from toluene. Means आपण जे पण सिंथेटिक रूट आपण कन्सिडर करतो किंवा टार्गेट मॉलिक्यूल आपण कन्सिडर करतो. सपोज इथे ब्रोमोहेक्सेन घेतला तर मग आपल्याला तो कशापासून मिळू शकतो हे आपण इथे बघितलं. मग त्याचप्रमाणे जे डिफरंट जे टार्गेट मॉलिक्यूल असतील ते आपल्याला कशा प्रकारे मिळू शकतात हे आपण वन बाय वन बघणार आहोत आणि त्यावरती आपण काय करू, रिएक्शन तिथे इंडिकेट करू. देन नेक्स्ट, अप्रोचिंग द डिझायनिंग ऑफ सिंथेटिक सिंथेसिस पार्ट 2. मीन्स इथे पार्ट 2 मध्ये काय, सपोज आपण हा एक स्टार्टिंग कंपाऊंड घेतलेला आहे, इथे मिथिल ग्रुप आहे, मिथिल ग्रुपचे रिएक्शन आपण KNO4 बरोबर केली, ऑक्सिडेशन झालं. मग इथे काय होतं, त्याच्या ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होतंय. मग याच जो कंपाऊंड आपल्याला मिळाला आहे त्याच्यावरती जर आपण H2SO4 आणि MeO ची जर रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळतंय, इथे CO2 Me कंपाऊंड मिळतोय. मीन्स आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण एखाद्या कंपाऊंड वरती जर रिएक्शन करतोय किंवा एखादा रिएजंट त्यावरती ऍड करतोय तर त्यापासून आपल्याला फर्दर आपल्याला काय मिळणार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण प्रॉपर वेने मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस ऍज वेल एज रेट्रोसिंथेसिस ही करू शकतो. फॉर मोर कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल इट हेल्प्स टू हॅव अ फॉर्मलायझेशन लॉजिक सेंट्रल अप्रोच रेट्रोसिंथेसिस अनालिसिस. कुठलाही कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल दिलेला असेल तर त्यावरती आपल्याला रेट्रोसिंथेसिस ही करता येते. मीन्स प्रॉपर वेने जर आपल्याला माहिती असलं, रिएजंटची जर माहिती असेल तर आपण प्रॉपर वेने तिथे सिंथेसिस ऍज वेल एज रेट्रोसिंथेसिस ही करू शकतो. मग रेट्रोसिंथेसिस मध्ये काय येतात, डिफरंट स्टेप येतात. आपण बघितलं की मॉलिक्यूल मध्ये आपण डिस्कनेक्शन करतो, त्यानंतर फंक्शनल ग्रुप इंटरकन्व्हर्जन करतो, त्यानंतर डिफरंट रिएक्शन यूज करून आपण काय करू शकतो, मॉलिक्यूल मध्ये चेंजेस तिथे करू शकतो. देन यामध्ये काय सिंथेसिस मध्ये काय येतं, काही स्टेप्स येतात. इट हॅज ऍक्च्युअल वर्क इन जनरल इट शुड बी शॉर्ट ॲज पॉसिबल. ह्या सर्व स्टेप आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलाय किंवा लेक्चर मध्ये बघितलाय की सिंथेसिस आपली कशी असावी, की कोणत्या वेळी आपण मॉलिक्यूल मध्ये डिस्कनेक्शन करू शकतो किंवा रिएजंट यूज करताना आपण कशा वेळी आपण यूज करू शकतो, या सर्व स्टेप्स आपण बघितल्या. त्यामध्ये काय, जो पण रिएजंट असतील ते आपल्याला इझिली अवेलेबल झाले पाहिजे, जे टार्गेट मॉलिक्यूल आहे ते पण आपल्याला इझिली अवेलेबल झाले पाहिजे. त्यानंतर ज्या पण आपण स्टेप किंवा रिएजंट यूज करणार आहोत ते काय असतील, इन्व्हायरमेंटली फ्रेंडली असतील किंवा ग्रीन अप्रोच आपण यूज करून ते आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. मग इथे एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, टार्गेट मॉलिक्यूल दिला आहे रेट्रोसिंथेसिस साठी. मग त्याचे काय केलंय बघा, इथे फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे वन वेनी. फ्रॅगमेंटेशन केल्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह दोन सिंथॉन इथे मिळतात. मग जे आपल्याला सिंथॉन मिळत आहे त्याचे आपल्याला सिंथेटिक इक्विव्हॅलंट पण आपल्याला काय इझिली अवेलेबल झाले पाहिजे किंवा इझिली मिळाले पाहिजे. मग त्यानुसार आपल्याला काय करायचे असतात, सिंथॉन किंवा मॉलिक्यूल मध्ये फ्रॅगमेंटेशन हे करायचे असतात. मग इथे बघा, एनी काय केलाय, एनी बेन्झिन वरती पॉझिटिव्ह चार्ज झालाय आणि जो अल्कोहोलिक ग्रुप आहे त्यावरती निगेटिव्ह चार्ज झालाय. मग त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट मिळणं आपल्याला थोडंसं डिफिकल्ट जातं. मग अशा वेळेस काय करायचं, जे सिंथॉन आहे त्यावरती जे चार्जेस आहेत ते काय करायचे, आपण चेंज करून घ्यायचे. आता इथे बेन्झिन वरती निगेटिव्ह चार्ज आणि अल्कोहोलिक ग्रुप वरती पॉझिटिव्ह चार्ज, हे काय पोलॅरिटी मुळे काय होतं, स्टॅबिलाइज होत आहे. ऑक्सिजन कडे इलेक्ट्रो निगेटिव्ह ॲटम असल्यामुळे तो काय करतो, या चार्जला स्टॅबिलाइज करतोय. मग ही बेन्झिन रिंग आपल्याला कशा प्रकारे मिळू शकते, की PHMGBr मीन्स ग्रिग्नार्ड रिएजंट थ्रू आपण ही रिएक्शन पॉसिबल करू शकतो. मग इथे ज्याचा काय मिळाला आपल्याला, हा सिंथॉन मिळाला आणि या जो अल्कोहोलिक ग्रुप आहे त्याचा पण आपल्याला काय मिळतोय, सिंथॉन मिळतोय. हा इझिली मिळतोय. मीन्स मॉलिक्यूल मध्ये अशा प्रकारे डिस्कनेक्शन करायचं की आपल्याला जो पण सिंथॉन आहे किंवा मॉलिक्यूल मध्ये डिस्कनेक्ट केल्यानंतर जे सिंथॉन ॲज वेल त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट हे काय झाले, याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट झाले, ते आपल्याला इझिली अवेलेबल झाले पाहिजे. अशा प्रकारे आपण काय करायचं, मॉलिक्यूल मध्ये डिस्कनेक्शन तिथे यूज करायचं. मग आता आपण बघितलं की डिस्कनेक्शन केलं मॉलिक्यूल मध्ये, रेट्रोसिंथेसिस यूज करून आपण डिस्कनेक्ट केला मॉलिक्यूल. नेक्स्ट स्टेप काय येते, सिंथेसिस. मग सिंथेसिस मध्ये काय येतं बघा, जो आपण जो सुरुवातीला डिस्कनेक्ट केलेला असतो किंवा
जो एंड प्रोडक्ट जो असतो तोच आपण काय सिंथेसिस मध्ये तो आपण स्टार्टिंग मटेरियल म्हणून यूज करत असतो. मग इथे बघा सिंथेसिस स्टेप मध्ये काय PHMGBR इथे काय होतं रिएजंट फॉर्मेशन होतं आणि त्याचा अटॅक कशावरती होतोय जो अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप आहे त्यावरती अटॅक होतोय आणि ओपनिंग होऊन तिथे काय होतं OH फॉर्मेशन होतोय. मीन्स ही काय सिंपल रिएक्शन आहे की कोणत्या वेळी आपण ते करू शकतो. मग देन व्हॉट इज अ सिंथॉन? When we disconnect a bond in a target molecule, we are imagining a pair of charged fragments that we could stick together like a Lego bricks to make the molecule we want. मीन्स आपण काय करतोय सिंथॉन कशा प्रकारे करतोय की मॉलिक्यूल मध्ये फ्रॅगमेंट करतोय आयदर पॉझिटिव्हली चार्ज ऑर निगेटिव्हली चार्ज. मग ते फ्रॅगमेंट झाल्यानंतर काय ते आपल्याला दोन फ्रॅगमेंट मिळतात एक पॉझिटिव्हली चार्ज as well as निगेटिव्ह चार्ज. मग इथे बघा कशा प्रकारे इथे इंडिकेट केलेला आहे ROH म्हणजे याचा सिंथेटिक इक्विव्हॅलंट काय झाला हा अल्डिहाइड कंपाऊंड आपल्याला मिळाला आहे. तिथे बॉन्ड पोलॅरिटी नुसार तिथे नोटेशन दिलंय डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह. अँड अल्डिहाइड इज अ सिंथेटिक इक्विव्हॅलंट फॉर दोज ऑफ अबोव सिंथॉन. मीन्स इथे काय हा अल्डिहाइड होता त्यावरती आपण रिएक्शन इंडिकेट केली आणि त्यापासून आपल्याला काय मिळालं एक अल्डिहाइड फॉर्मेशन मिळालाय किंवा आपला टार्गेट मॉलिक्यूल ऍज इट इज आपल्याला मिळालाय. देन ऑलवेज कन्सिडर द अल्टरनेटिव्ह स्ट्रॅटेजीज. मीन्स आता तोच टार्गेट मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलाय आणि त्याचे ब्रेकडाऊन केलेलं आहे की तुम्हाला मी प्रिव्हियसली सांगितल्याप्रमाणे की एका मॉलिक्यूल मध्ये आपण डिफरंट वेनी तिथे ब्रेकडाऊन करू शकतो किंवा डिफरंट वेनी त्याचे आपण ब्रेकडाऊन करून त्यापासून डिफरंट सिंथॉन आपल्याला मिळू शकतात. मग ते सिंथॉन मिळवल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं त्याचं अनालिसिस करायचं असतं किंवा जे स्टेबल फ्रॅगमेंट असतात त्यानुसार आपल्याला त्या मॉलिक्यूल मध्ये रिएक्शन इंडिकेट करायचं असतं. इथे बघा आता पार्ट ए किंवा मेथड ए आणि मेथड बी ने काय केलेलं आहे आपल्याला दोन डिफरंट सिंथॉन्स इथे मिळालेले. मग सिंथॉन काय असतं आपला एक पॉझिटिव्हली चार्ज आणि एक निगेटिव्हली चार्ज. मीन्स आपण काय करतो मॉलिक्यूलचे फ्रॅगमेंट करतो. मग त्याचे ज्यावेळेस आपण सिंथॉनचे फ्रॅगमेंट करतो त्यावेळेस त्याचे आपल्याला सिंथेटिक इक्विव्हॅलंट पण आपल्याला माहिती पाहिजे की या कंपाऊंड पासून किंवा या रिएजंट पासून आपल्याला हा सिंथॉन आपल्याला मिळू शकतो. मीन्स अशा प्रकारे आपल्याला फ्रॅगमेंट करायचे जेणेकरून आपल्याला स्टेबल तिथे सिंथॉन किंवा सिंथेटिक इक्विव्हॅलंट आपल्याला तिथे फॉर्म होतील. हे बघा इथे बी पार्टने ज्यावेळेस आपण करतोय त्याचं फ्रॅगमेंटेशन तर एकावरती पॉझिटिव्ह एकावरती निगेटिव्ह चार्ज येतो. मीन्स ते जे सिंथॉन आहे ते स्टॅबिलाइज झाले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचे मॉलिक्यूल मध्ये त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट फॉर्म करायचे. मग बघा त्याच मॉलिक्यूल मध्ये पुन्हा आपण सिंथेसिस इंडिकेट करतोय बाय सेकंड मेथडनी सेकंड पॉसिबल सिंथेसिस. बघा ग्रिग्नार्ड रिएजंट आणि त्याचा अटॅक कशावरती होतोय PHCOH वरती त्याचा अटॅक होतोय आणि काय फॉर्मेशन ऑफ दिस कंपाऊंड. मीन्स आपल्याला काय मिळतो तो कंपाऊंड ऍज इट इज मिळतोय. सिमिलरली आपण अजून एका वेळेने काय करू शकतोय रेट्रोसिंथेसिस इथे करू शकतोय. बघा तो सेम टार्गेट मॉलिक्यूल आहे त्याची इथे आपण ब्रेकिंग शो केलंय किंवा डिस्कनेक्शन इथे शो केलंय. मग एकावरती पॉझिटिव्ह चार्ज येतोय एकावरती निगेटिव्ह चार्ज येतोय. जो पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस आहे ती कशापासून आपल्याला त्याला सिंथेटिक इक्विव्हॅलंट ही इपॉक्साइड रिंग आहे. ह्या इपॉक्साइड रिंग थ्रू आपण तो अचीव्ह करू शकतो. देन सेकंड जो त्याचा सिंथॉन आहे तो कशा प्रकारे आपण MGBR ने आपण तो काय करू शकतो अचीव्ह करू शकतो. मीन्स आपण ज्यावेळेस रिएक्शन स्टडी करतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती पाहिजे की गिवन कंपाऊंड हा आपल्याला कशा प्रकारे मिळू शकतो किंवा जी सिंथेसिस स्टेप आहे ती आपण कशा प्रकारे अचीव्ह करू शकतो. देन द थर्ड पॉसिबल सिंथेसिस. बघा ही थर्ड मेथड आपण त्या कंपाऊंडच्या सिंथेसिसची बघितली आहे की सेम कंपाऊंड आहे त्यावरती आपण काय करतोय रेट्रोसिंथेसिस किंवा डिफ्रॅगमेंटेशन त्याचं करतोय आणि त्यापासून आपण जो स्टार्टिंग कंपाऊंड येतो ऍज इट इज आपल्याला मिळतोय. बघा इथे MGBR चा अटॅक होईल इथे आणि इपॉक्साइड रिंग ओपनिंग होईल आणि इथे फॉर्मेशन ऑफ OH. मीन्स आपल्याला काय आपला जो स्टार्टिंग कंपाऊंड आहे किंवा टार्गेट मॉलिक्यूल आहे तो आपल्याला ऍज इट इज मिळतोय. ज्यावेळेस आपण सिंथेसिस किंवा रेट्रोसिंथेसिस स्टडी करतो आपल्याला काय बघितलंय जे गाईडलाईन किंवा रूल आहे त्यानुसार आपण बघितलंय की ज्या सिंथेटिक स्टेप आहे त्या कमीत कमी करायच्या आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला आपला रिएक्शन ऑकर करायची किंवा फ्रॅगमेंटेशन ऑकर करायचे आणि जेणेकरून आपल्याला आपला टार्गेट मॉलिक्यूल हा काय इझिली आणि कमीत कमी वेळेमध्ये मिळाला पाहिजे किंवा कमीत कमी स्टेप वापरून हा आपल्याला मिळाला पाहिजे. मग अशा प्रकारे आपल्याला काय करायचं असतं मॉलिक्यूल मध्ये फ्रॅगमेंटेशन सिंथेसिस ऍज वेल एज रेट्रोसिंथेसिस ही करायची असते. मग बघा इथे तोच मॉलिक्यूल आहे त्यावरती काय केलाय FGI केलाय. मीन्स जो OH ग्रुप होता त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलंय कार्बोनिल ग्रुप मध्ये केलंय. देन त्यानंतर काय केलंय फ्रॅगमेंटेशन केलंय डिस्कनेक्ट केलंय जी लॉंग चेन आहे लॉंग चेनचं कन्व्हर्जन आपण शॉर्ट चेन मध्ये केलं आणि त्याचं काय केलंय फ्रॅगमेंटेशन केलंय एकावरती निगेटिव्ह चार्ज एकावरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय. त्यानंतर काय त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट पण आपल्याला काय होत आहे इझिली फॉर्म होत आहे. बघा इथे कशा प्रकारे इझिली त्याचा आपल्याला सिंथेटिक इक्विव्हॅलंट मिळालाय आणि
हा जो सेकंड सिंथॉन होता त्याचा पण सिंथेटिक इक्विव्हॅलेंट आपल्याला काय मिळतोय, इझिली मिळतोय. मग अगेन त्याच मॉलिक्यूल मध्ये आपण काय करतो, सिंथेसिस शो करतोय. मग बेसनी काय केलंय, इथं प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन केलंय, त्याचा अटॅक झालाय, हा बीआर ग्रुप काय झालाय, रिमूव्ह झालाय. देन फॉर्मेशन ऑफ दिस कंपाऊंड. मग या कंपाऊंडचं काय केलं आपण, रिडक्शन केलंय. रिडक्शन केल्यानंतर काय होतं, कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, OH मध्ये होतंय. मीन्स अशा प्रकारे आपल्याला स्टेप माहिती पाहिजे की कोणत्या वेळी आपण मॉलिक्यूल मध्ये चेंजेस हे घडून आणू शकतो किंवा फ्रॅगमेंटेशन डिफ्रॅगमेंटेशन ही मॉलिक्यूल मध्ये आपण करू शकतो आणि आपला जो टार्गेट मॉलिक्यूल तो आपल्याला अचीव करता आला पाहिजे. देन बघा सेम मॉलिक्यूल आहे, अनालिसिस नंबर 5 मीन्स आपण त्याच मॉलिक्यूल मध्ये डिफरंट वेने काय करतोय, तिथे फ्रॅगमेंटेशन इंडिकेट करतोय. बघा इथे फ्रॅगमेंट केलेलं आहे, त्यानंतर त्याचं सिंथेटिक इक्विव्हॅलेंट आपल्याला मिळाले की दोन वेने. आपण प्रिव्हियसली पण बघितलंय की लास्ट लेक्चरला की ऑर्गॅनोक्युपरेट रिएजंट मीन्स गिलमन रिएजंट यूज करून आपण 1,4 ऍडिशन मॉलिक्यूल मध्ये दाखवू शकतोय. हे बघा इथे हा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट मिळाला आहे आणि त्यानंतर हा जो नेक्स्ट फ्रॅगमेंट आहे तर काय, गिलमन रिएजंट. LiCu मीन्स दिस इज नथिंग बट गिलमन रिएजंट. मग हा यूज करून आपण काय करू शकतोय, 1,4 पोझिशनला ऍडिशन तिथे मॉलिक्यूल मध्ये करू शकतोय. देन त्यानंतर त्याचं काय करतोय आपण, रिडक्शन रिएक्शन मीन्स कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये करतोय की OH मध्ये करतोय आणि आपल्याला काय मिळतं, आपला टार्गेट मॉलिक्यूल ऍज इट इज मिळतोय. मीन्स यावरून आपल्या अशा लक्षात येईल की एका मॉलिक्यूल मध्ये आपण डिफरंट वेनी फ्रॅगमेंटेशन हे करू शकतो आणि त्यापासून आपला जो सिंथेसिस आहे जे आपण या डिफरंट वेनी किंवा डिफरंट मेकॅनिझमने तिथे पॉसिबल करू शकतो. हे बघा इथे 6 मेथड दिले. डिस्कनेक्टिंग हेटेरोएटम कॅन ऑल्सो बी अ गुड आयडिया. मीन्स इथे जो कार्बन आणि हेटेरोएटमचा बॉन्ड आहे तो काय केला, इथे ब्रेक केलेला आहे आणि इथे फॉर्मेशन ऑफ 2 सिंथॉन. मग त्या सिंथॉनचे काय सिंथेटिक इक्विव्हॅलेंट आपल्याला इझिली मिळालंय. हा काय झाला आपला 6th वे किंवा 6th अप्रोच झालाय. त्याने आपण काय करतोय की वन मॉलिक्यूल मध्ये रेट्रोसिंथेसिस एज वेल एज सिंथेसिस इथे इंडिकेट करतोय. बघा इथे पुन्हा रिएक्शन ऑकर होते आणि आपला टार्गेट मॉलिक्यूल ऍज इट इज आपल्याला मिळतोय. मीन्स एक्झाम मध्ये तुम्हाला एखादा एक्झाम्पल दिलं असेल तर त्यामध्ये तुम्ही डिफरंट वेने सिंथेसिस एज वेल एज रेट्रोसिंथेसिस इथे ऑकर करू शकता आणि आपल्या जे पण प्रोडक्ट असेल किंवा टार्गेट मॉलिक्यूल तो तिथे अचीव करू शकता. कुठलीही एक मेथड तुम्हाला काय असेल कंपल्सरी असेल. मेथड चूज करताना कोणती चूज करणार तुम्ही की ज्या वेळी आपल्याला रेट्रोसिंथेसिस मॉलिक्यूल मध्ये एज वेल एज सिंथेसिस या काय असेल इझियर वेने आणि स्टेबल फ्रॅगमेंट्स किंवा सिंथॉन्स आपल्याला मिळतील अशा वेळी आपल्याला काय करायची मॉलिक्यूल मध्ये रेट्रोसिंथेसिस ही करायची असते. मग ती मेथड कुठली चूज करणार की जेणेकरून आपल्याला जे स्टेबल जे एक्झाम्पल असतील किंवा स्टेबल जे कंपाऊंड सिंथॉन्स आपल्याला मिळतील अशा वेळी आपल्याला काय करते मेथड ही मॉलिक्यूल मध्ये चूज करायची. मग ह्याच्या काही टर्म दिलेला आहे. टार्गेट मॉलिक्यूल म्हणजे काय, व्हॉट यू नीड टू मेक मीन्स आपल्याला काय तयार करायचंय त्यासाठी आपल्याला टार्गेट मॉलिक्यूल माहिती असतो. त्यानंतर रेट्रोसिंथेसिस अनालिसिस या सर्व टर्म आपण बघितलाय की व्हॉट इज मीन बाय रेट्रोसिंथेसिस, व्हॉट इज मीन बाय स्टार्टिंग मटेरियल, व्हॉट इज मीन बाय डिस्कनेक्शन. जर तुम्ही अजून पण प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितली नसेल तर ती एकदा चेक करा, बघा आणि त्यानंतर तुम्हाला या सर्व कन्सेप्ट आहे की स्टार्टिंग मटेरियल म्हणजे काय, डिस्कनेक्शन म्हणजे काय, त्यानंतर फंक्शनल ग्रुप इंटरकन्व्हर्जन आपण कशा वेळी करतो हे सर्व तुम्हाला त्या व्हिडिओ मधनं तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल. देन व्हॉट इज मीन बाय सिंथॉन, व्हॉट इज मीन बाय सिंथेटिक इक्विव्हॅलेंट या सर्व टर्म आपण बघितलेलं आहे किंवा स्टडी केलेलं आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघा आणि त्यातून तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊ शकता किंवा माहिती करून घेऊ शकता. देन नेक्स्ट सम सिंथॉन्स अँड देअर सिंथेटिक इक्विव्हॅलेंट. आता इथे तुम्हाला काही सिंथॉन दिले आणि त्याची काही सिंथेटिक इक्विव्हॅलेंट दिले. बघा पॉझिटिव्ह आर जर ग्रुप असेल तर त्याची सिंथेटिक इक्विव्हॅलेंट काय, RCl, RBI, RI, ROMS, ROTS. हे पण आपण काय प्रिव्हियसली बघितलेलं आहे की कशा प्रकारे आपण ते काही सिंथॉन्स असतील आणि त्याची सिंथेटिक इक्विव्हॅलेंट आपण कशा वेने तिथे कन्सिडर करू शकतो. जर सिंथॉन माहित असतील तर त्याची सिंथेटिक इक्विव्हॅलेंट पण माहित असणे हे आपल्याला गरजेचं आहे की कशा प्रकारे आपण ते मिळू शकतो. मग हे तुम्ही प्रिव्हियसली जर व्हिडिओ बघितली नसेल तर ती एकदा चेक करा, बघा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला मेसेज करा किंवा कमेंट करा. मी तुम्हाला पुन्हा हा जो टॉपिक आहे पुन्हा काय करेल एक्सप्लेन करेल की एखादा सिंथॉन आणि त्याचा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट आपण कशा प्रकारे घेऊ शकतो. देन आपण नेक्स्ट कडे जाऊ, लॅटेंट पोलॅरिटी. थिंक अबाउट सम ऑफ द रिएक्शन वी हॅव लुक ऍट द कार्बोनिल कंपाऊंड. ज्यावेळेस आपण कार्बोनिल कंपाऊंड वरती रिएक्शन इंडिकेट करतो, बघा इथे कार्बोनिल ग्रुप वरती काय असतो, ऑक्सिजन असल्यामुळे तो निगेटिव्ह असतो. त्यामुळे काय होतं इथे डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन वरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येतो. मीन्स न्यूक्लियोफाइल काय असतो आपला इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटम असतो
किंवा त्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, तो काय करतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटमवरती किंवा कार्बनवरती अटॅक करतो आणि तिथे फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड फॉर्म करतो. मीन्स हे बघा इथे डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे तिथे न्यूक्लियोफाईलचा अटॅक होतोय. देन ज्यावेळेस आपण कार्बन कंपाऊंडचा स्टडी करतो त्यावेळेस बघा काय काय आपल्याला लक्षात घ्यायचंय. सपोज जर आपण बेस कन्सिडर केला तर बेस काय करतो, जो प्रोटॉन आहे त्याचं ऍब्स्ट्रॅक्शन करतो आणि फॉर्मेशन ऑफ इनोलेट. मग इनोलेट फॉर्म झाल्यानंतर काय, तो इलेक्ट्रोफाईलचा तिथे अटॅक होतो. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, त्यावरती इलेक्ट्रोपॉझिटिव्ह स्पेसिस असते, निगेटिव्ह चार्जची शिफ्टिंग होते आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम किंवा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो तिथे काय होतो, ऍड होतो. त्याचप्रमाणे नेक्स्ट मेथड कार्बोनिल कंपाऊंडचा स्टडी करतोय आपण, त्याच्या पॉलॅरिटीनुसार आपण रिएक्शन कशा ऑकर करू शकतो. बघा इथे हा कार्बोनिल कंपाऊंड आहे, त्याची न्यूक्लियोफिलिक ऍडिशन झाली, शिफ्टिंग झाली, त्यानंतर तिथे काय होतंय, पुन्हा शिफ्टिंग ऑफ चार्ज आणि इलेक्ट्रोफाईल तिथे आपण ऍड करू शकतो. मीन्स जी बॉन्ड पोलॅरिटी त्यानुसार त्यावरती आपण काय करू शकतो, न्यूक्लियोफिलिक ॲज वेल ॲज इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन तिथे इंडिकेट करू शकतो. बघा हे कंपाऊंड वरती निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज तिथे इंडिकेट केलेले आहे. दिस पोलॅरिटीज अप्लाइड क्वाइट जनरली. मीन्स आपल्या मॉलिक्यूल मध्ये ह्याच्या पोलॅरिटी किंवा जे चार्ज फॉर्मेशन होत आहे कंपाऊंड वरती हे आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण इफेक्टिव्हली तिथे सिंथेसिस ही करू शकतो. देन नेक्स्ट, the partial positive charge and negative charge indicate the latent polarity of the bond in the molecule. This helps us to choose the syntons for a key disconnection in the retrosynthesis analysis. मग ज्याप्रमाणे प्रिव्हियसली बघितल्याप्रमाणे आपल्याला मॉलिक्यूल मध्ये त्या पोलॅरिटी डिफरन्सची माहिती पाहिजे, तरच आपण इफेक्टिव्हली त्यामध्ये सिंथेसिस ॲज वेल ॲज रेट्रोसिंथेसिस ही करू शकतो. बघा सेम मॉलिक्यूल घेतलेला आहे, त्यामध्ये बॉन्ड पोलॅरिटी नुसार काय केलंय, फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे. डेल्टा पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज डेल्टा निगेटिव्ह चार्ज मध्ये काय केलंय, फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे ना. आपल्याला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह सिंथॉन्स इथे फॉर्म झालेला आहे. म्हणजे पण सिंथॉन्स आपल्याला फॉर्म होतात त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, तरच आपण इफेक्टिव्हली तिथे सिंथेसिस ही इंडिकेट करू शकतो. बघा इथे सिंथॉन्स दिलाय आणि त्याची सिंथेटिक इक्विव्हॅलंट दिलाय, कशा प्रकारे आपण ते अचीव्ह करू शकतो किंवा मिळवू शकतो. मग इथे जे पण दिलेलं आहे एक इपॉक्साइडने आपल्याला मिळू शकतो किंवा अशा वेळी आपण सेकंड पाथने सुद्धा पण तो काय करू शकतो, अचीव्ह करू शकतो. मीन्स ह्या रिॲक्शन दिलेलं आहे की सिंथॉन्स दिलेले आहे आणि त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट दिलेले आहे की कशा प्रकारे एखादा कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स आपण तिथे अचीव्ह करू शकतो. बघा इथे बेस दिलेला आहे, बेस काय करतो, ऍसिडिक प्रोटॉनचं ऍब्स्ट्रॅक्शन करतोय आणि इथे कॉम्प्लेक्स फॉर्मेशन करतोय. त्यानंतर इथे काय होतं, शिफ्टिंग ऑफ चार्ज आणि इलेक्ट्रोफाईलची काय होते, ऍडिशन होते. मग त्याचं वॉटर बरोबर हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, कार्बोनिल कंपाऊंड मिळतोय. आणि त्याच कंपाऊंड मध्ये जर टॉटॉमेरिझम केलं तर आपल्याला अशा प्रकारे कंपाऊंड फॉर्मेशन तिथे मिळतंय. मीन्स डिफरंट वेने डिफरंट सिंथेटिक रूट यूज करून आपण काय करू शकतो, मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस ॲज वेल ॲज रेट्रोसिंथेसिस ही यूज करू शकतोय. मग त्यासाठी आपल्याला ज्या रिॲक्शन आहे, कशामध्ये इलेक्ट्रोफाईल फॉर्मेशन होतो, कशामध्ये न्यूक्लियोफाईल फॉर्मेशन होतो, या सर्व रिॲक्शन माहिती असणं हे गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही प्रॉपर वेने स्टडी केला तर तुम्हाला जे मॉलिक्यूल मध्ये फॉर्म होणारे जे सिंथॉन्स असतील, सिंथेटिक इक्विव्हॅलंट असतील, त्याचा स्टडी आपण हे प्रॉपर वेने करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, वन ग्रुप डिस्कनेक्शन, जे आपण ऑलरेडी आधी पण एका व्हिडिओमध्ये बघितलंय की CX बॉन्डचं आपण डिस्कनेक्शन तिथे करतोय. देन आपण फर्स्ट पॉइंट, डिस्कनेक्शन ऑफ सिंपल अल्कोहोल. सपोज A प्लस बी जे जे काय अल्कोहोल आहे त्याचं आपण काय कनेक्शन केलं, त्यापासून आपल्याला काय मिळतं, C मिळतं. आणि त्याचं जर डिस्कनेक्शन केलं तर आपल्याला A आणि B काय मिळतात, दोन सेपरेट तिथे कंपाऊंड मिळत आहे. मग बघा इथे तुम्हाला हा जो कंपाऊंड दिलाय स्टार्टिंग कंपाऊंड, त्याचं काय केलंय आपण, डिस्कनेक्शन केलंय. मीन्स इथे लोन पेअरचं शिफ्टिंग झालंय आणि सायनाइड ग्रुप काय झालाय, रिमूव्ह झालाय. मीन्स आपल्याला दोन फ्रॅगमेंट इथे मिळालेले. फ्रॅगमेंटलाच आपण काय म्हणतो, सिंथॉन्स आपण म्हणत असतो. मग बघा इथे काय, ते जे सिंथॉन आहे त्यावरच आपण काय केलंय, ऍसिडची ऍडिशन केली, इथे OH फॉर्मेशन होईल आणि नंतर NaCN चा इथे काय केलाय, अटॅक केलाय. बघा इथे सिंपल वेने बघा, लोन पेअर ऑफ कार्बोनिल ग्रुप काय करताय, हायड्रोजनचं ऍब्स्ट्रॅक्शन करताय, त्यानंतर CN चा अटॅक होतोय आणि आपल्याला काय मिळतं, आपला जो टार्गेट मॉलिक्यूल आहे, स्टार्टिंग मॉलिक्यूल आहे, तो आपल्याला ऍज इट इज मिळतोय. मीन्स हे सिंपल एक्झाम्पल्स आहेत ज्याचं अनालिसिस करून आपल्याला ज्या कॉम्प्लेक्स एक्झाम्पल आहे त्याच्यावरती आपल्याला सिंथेसिस ॲज वेल ॲज रेट्रोसिंथेसिस आपण करू शकतो. बघा सेकंड एक्झाम्पल आहे सिमिलर वेनी, इथे काय लोन पेअरची शिफ्टिंग झालेली आहे आणि CO जो ट्रिपल बॉन्ड आहे तो काय होतोय, लिव्ह होतोय किंवा तिथे त्याचा फ्रॅगमेंट मिळतोय. मग बघा सिमिलर वेने आपल्याला काय करायचंय, अगेन सिंथेसिस
जो कार्बोनिल कंपाऊंड आहे तो काय करेल, ऍसिडिक प्रोटॉन. जो लोन पेअर काय करेल, जो ऍसिडिक हायड्रोजन आहे त्याचं काय करेल, अट्रॅक्शन करेल, फॉर्मेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स. मग काय होतंय, पुन्हा जो ट्रिपल बॉन्डेड जो कंपाऊंड आहे, बेस इन प्रेझेन्स ऑफ बेस काय करेल, हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन करेल, निगेटिव्ह चार्जचा पुन्हा काय अटॅक होतोय, कार्बोनिल कंपाऊंड वरती अटॅक होतोय आणि आपल्याला काय म्हणतो, आपला टार्गेट मॉलिक्यूल ऍज इट इज मिळतोय. मीन्स हे काय झालंय, जनरल एक्झाम्पल झालंय. ते थर्ड वेनी ते सेम एक्झाम्पल बघतोय आपण, की सेम त्याचे डेरिव्हेटिव्ह बघतोय एक्झाम्पलचे. इथे बघा पुन्हा शिफ्टिंग होतोय, टार्गेट मॉलिक्यूल ओएच फॉर्मेशन, डिसिथिल ग्रुप फॉर्मेशन. मग काय ETBR चं पुन्हा काय होतं, अटॅक होतं कार्बोनिल ग्रुप वरती आणि फॉर्मेशन ऑफ दिस टार्गेट मॉलिक्यूल. बघा मेकॅनिझम कोणत्या वेळी होतंय, ऑक्सिजन काय करतोय, जो लोन पेअर आहे ऑक्सिजनचा ते काय करताय, जो ऍसिडिक प्रोटॉन आहे त्याचं ऍब्स्ट्रॅक्शन करताय, फॉर्मेशन ऑफ दिस OH बॉन्ड. देन ETMGBR मीन्स ग्रिग्नार रिएजनचा काय होतं, बॅक साइड अटॅक होतोय आणि आपल्याला टार्गेट मॉलिक्यूल ऍज इट इज तिथं फॉर्म होतोय. देन नेक्स्ट एक्झाम्पल, अगेन नेक्स्ट एक्झाम्पल इन दिस केस सेम एक्झाम्पल घेतलेलं आहे. बघा इथे OH चा काय, ज्या लोन पेअर आहे त्याचे शिफ्टिंग होतंय, एमए ग्रुप लिव्ह होतोय, इथे इस्टर फॉर्मेशन होतोय. देन अगेन काय मिळतंय, सिंथेसिस. आपण काय करतोय, मॉलिक्यूल मध्ये फर्स्टली फ्रॅगमेंटेशन करतोय. फ्रॅगमेंटेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, सिंथॉन मिळतं किंवा त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट मिळत आहे. मग त्याचं काय होतंय, पुन्हा अटॅक होतोय. पुन्हा अटॅक होऊन काय मिळतंय आपल्याला, सिंथेसिस मॉलिक्यूल मध्ये फॉर्म होतोय. मग आता हा जो कॉम्प्लेक्स आपल्याला मिळाला आहे त्याचं आपण पुन्हा फ्रॅगमेंटेशन इथे इंडिकेट करू शकतो. इथे काय झालेलं आहे, 4+2 डिल सल्डर रिएक्शन झालेली आहे. बघा इथे काय, सायक्लिक शिफ्टिंग ऑफ पाय इलेक्ट्रॉन, मग पाय इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग झालेली आणि आपल्याला हा कॉम्प्लेक्स मिळाला आहे. मग त्यानंतर काय, MgBr चा पुन्हा अटॅक होतोय आणि OET ग्रुप काय होतोय, लिव्ह होतोय. मग लिव्ह झाल्यानंतर काय, पुन्हा इथे Me फॉर्मेशन. मग पुन्हा आपल्याला जो टार्गेट मॉलिक्यूल आहे तो फॉर्म करण्यासाठी पुन्हा अगेन एका मिथिल ग्रुपचा तिथे अटॅक शो करावा लागेल आणि आपल्याला काय मिळेल, आपला जो टार्गेट मॉलिक्यूल आहे तो ऍज इट इज पुन्हा काय मिळेल आपल्याला, तिथे फॉर्मेशन होईल. मीन्स ह्याच्या काय, ज्या सिंथेटिक स्टेप आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे किंवा ह्या बेसिक स्टेप्स आहे, जेणेकरून आपण आपल्या मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस इथे इंडिकेट करू शकतो. मग कंपाऊंड्स डिराइव्ड फ्रॉम अल्कोहोल्स. मग अल्कोहोल पासून आपल्याला कुठले कंपाऊंड मिळतात, बघा कीटोन मिळतोय, त्याच्यानंतर अल्किल हलाइड मिळत आहे, इस्टर्स मिळत आहे, अल्डिहाइड मिळत आहे, ऍज वेल एज ओलिफिन पण आपल्याला तिथे फॉर्म होत आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, यामध्ये काय दिलेलं आहे, हा जो कंपाऊंड आहे किंवा टार्गेट मॉलिक्यूल आहे त्यावरती फर्स्टली काय केलंय, FGI केलंय. मीन्स जो OSC ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन OH मध्ये केलेलं आहे. बघा कशा प्रकारे. त्यानंतर जो कंपाऊंड आहे त्याच्यावरतीच काय केलेलं आहे, शिफ्टिंग किंवा फ्रॅगमेंटेशन तिथे इंडिकेट केलंय. मग 2 मोल्स ऑफ PHME किंवा PHET चे आपल्याला 2 मोल मिळत आहे आणि त्यानंतर एक इस्टर मिळतोय. मग अशा वेळी आपल्याला इथे एक्झाम्पल मध्ये अनालिसिस करता आलं पाहिजे की मॉलिक्यूल मध्ये आपण काय चेंजेस करू शकतो किंवा कशा वेळी आपण तिथे प्रोडक्ट किंवा मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस ही इंडिकेट करू शकतो. बघा 2 मोल ऑफ PHMgBr इथे काय, त्याचा अटॅक होतोय, फॉर्मेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स. मग हा कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर काय मेकॅनिझम बघा कशा वेळी होतोय, इथे इस्टर एक काय OET रिमूव्ह होऊन जातोय, त्यानंतर पुन्हा सेकंड मोलचा अटॅक होतोय आणि तो रिमूव्ह होऊन जातोय आणि आपल्याला काय मिळतंय, इथे हा कंपाऊंड मिळतोय. मग हा जो कंपाऊंड मिळतोय त्याची जर रिएक्शन आपण ऍसिड सोबत जर केली तर इथे काय होतंय, हा आपला जो ऍसिड आहे त्याबरोबर त्याची काय केली, रिएक्शन इंडिकेट केली आणि इथे आपल्याला काय मिळतं, आपला टार्गेट मॉलिक्यूल. ही रिएक्शन कशी होते बघा, हे ऍसिडची SOCl2 बरोबर ऍसिड क्लोराइड इथे फॉर्मेशन होतोय. मग ऍसिड क्लोराइडची रिएक्शन जेव्हा ROH बरोबर होते त्यावेळेस आपल्याला काय मिळतोय, RC डबल बॉन्ड O R हा ग्रुप मिळतोय. मीन्स ही रिएक्शन आपल्याला माहिती असेल तरच आपण ही काय करू शकतो, ही सिंथेसिस इथे प्रॉपर वेने ऑकर करू शकतो. मीन्स यासाठी तुम्हाला सर्व सिंथेटिक स्टेप ह्या माहिती पाहिजे तर तुम्ही प्रॉपर वेने मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस ही करू शकता. दे नेक्स्ट एक्झाम्पल, अनदर एक्झाम्पल. बघा सिंपल एक्झाम्पल आहे. इथे काय, लोन पेअरची शिफ्टिंग होते आणि हा ग्रुप काय होतोय, रिमूव्ह होतोय. मीन्स तुम्ही ज्यावेळेस मॉलिक्यूल मध्ये डिस्कनेक्शन किंवा फ्रॅगमेंटेशन करा त्यावेळेस तुम्हाला या सर्व स्टेप माहिती पाहिजे तर तुम्ही इफेक्टिव्ह सिंथेसिस ऍज वेल एज इलेक्ट्रोसिंथेसिस ही करू शकता. बघा या एक्झाम्पल मध्ये लोन पेअरची शिफ्टिंग होते आणि इथे काय, फॉर्मेशन ऑफ 1 अल्डिहाइड. मग या अल्डिहाइड वर काय होतंय, जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे किंवा जो सिंथॉन आपल्याला मिळाला आहे त्याचा काय होतोय, अटॅक होतोय. बघा इथे काय केलेलं आहे, हा जो अल्डिहाइड आहे त्यावरती काय अगेन काय केलंय, FGI केलंय किंवा फंक्शनल ग्रुप इंटर कन्वर्जन केलंय आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलंय,
अल्कोहोल मध्ये केलंय. मीन्स आपण ज्यावेळेस मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस किंवा रेट्रोसिंथेसिस बघतो त्यावेळेस मॉलिक्यूलचं अशा वेळेने फ्रॅगमेंटेशन करायचंय की आपल्याला कमीत कमी फ्रॅगमेंट तिथे मिळाले पाहिजे किंवा ज्या पण सिंथेटिक स्टेप आहे ह्या आपल्या कमीत कमी तिथे फॉर्म झाला पाहिजे. अशा वेळी आपल्याला मॉलिक्यूल मध्ये काय करायचंय, रेट्रोसिंथेसिस करायचंय आणि त्यावेळी आपल्याला काय करता येईल, मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस हे करता येईल. बघा इथे अल्डिहाइड, इथे फर्स्ट स्टेप मध्ये अल्डिहाइड फॉर्म झालाय. अल्डिहाइडचं पुन्हा FGI केलंय आणि त्याचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये केलंय. मग तो कशा प्रकारे ऑप्टेन होऊ शकतो बघा, इथे ही जी रिंग फॉर्मेशन आहे याची रिएक्शन ज्यावेळेस इथे या फॉर्मल्डिहाइड सोबत होईल तर आपल्याला काय मिळेल, पुन्हा आपल्याला अल्कोहोल मिळेल. अल्कोहोलचं कन्व्हर्जन आपण पुन्हा कार्बोनिल कंपाऊंड मध्ये हे करू शकतो. बघा ही फर्स्ट स्टेप बघितली आपण रेट्रोसिंथेसिस. मग सिंथेसिस मध्ये अगेन काय होतंय, फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन. मग ग्रिग्नार्ड रिएजनचा पुन्हा इथे अटॅक शो केलाय. त्यापासून आपल्याला एक अल्कोहोल मिळतोय. अल्कोहोलचं पुन्हा आपण ऑक्सिडेशन करतोय आणि आपल्याला एक अल्डिहाइड फॉर्मेशन होतोय. मग बघा पुन्हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तो त्या कार्बोनिल ग्रुपवरती अटॅक करतोय आणि आपला टार्गेट मॉलिक्यूल काय होतोय, फॉर्म होतोय. मग अशा प्रकारे डिफरंट वेनी डिफरंट मेथड्स यूज करून आपण मॉलिक्यूल मध्ये फ्रॅगमेंटेशन ऍज वेल एज रेट्रोसिंथेसिस किंवा सिंथेसिस या करू शकतो. हे बघा अनदर एक्झाम्पल आहे. यामध्ये काय दिलंय तुम्हाला, टार्गेट मॉलिक्यूल दिलाय. मग हे बघा इथे काय केलंय, जे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याचं काय केलंय, प्रोटेक्शन केलेलं आहे. जे तुम्हाला आधी सांगितलेलं होतं आधी व्हिडिओ मध्ये की प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन पण आपण FGI मध्ये करतो किंवा आपल्याला तिथे ते करावं लागतं. बघा इथे कशा प्रकारे हा जो टार्गेट मॉलिक्यूल आहे त्याचं काय केलंय, प्रोटेक्शन केलंय. मग आपल्याला जर प्रोटेक्शन केलेलं असेल तर त्याचं फ्रॅगमेंटेशन किंवा ऍसिडिक कंडिशन यूज करून त्याचं डिप्रोटेक्शन हे करावं लागतं. बघा इथे फर्स्ट स्टेप मध्ये काय, ऑक्सिजन ची जी लोन पेअर आहे तो काय वॉटर मॉलिक्यूलचा अटॅक होतोय आणि बॉन्ड ओपनिंग होतोय. इथे OH फॉर्मेशन होतोय. मीन्स डायल फॉर्मेशन झालेलं आहे. बघा इथे डायल फॉर्मेशन मीन्स इथे काय केलंय, जो कार्बोनिल ग्रुप आहे त्यांनी काय केलं, इथे त्याचं प्रोटेक्शन केलेलं असतं किंवा हा जो कीटोनिक ग्रुप आहे त्यांनी काय केलं, याचं प्रोटेक्शन केलेलं आहे. मग त्याचं अजून आपण काय करू शकतो, पुन्हा फ्रॅगमेंटेशन शो करू शकतो आणि तिथं 2 मोल ऑफ फॉर्मल्डिहाइड आपल्याला काय मिळतील, फॉर्मल्डिहाइडचे 2 मोल मिळतील आणि त्याचे सिंथेटिक इक्वलंट मिळतील. मग बघा सिंथेटिक ज्यावेळेस आपण करतो की 2 मोल ऑफ फॉर्मल्डिहाइड, मग याचा काय अटॅक होतोय, जो ट्रिपल बॉन्डेड जो कंपाऊंड आहे त्यावरती इथे अटॅक होतोय आणि इथे डायल फॉर्मेशन मीन्स इथे काय डायल फॉर्मेशन झालंय. त्यानंतर त्या डायलचं काय केलंय, प्रोटेक्शन केलंय. फर्स्ट स्टेप काय, प्रोटेक्शन इथे केलेलं आहे. बघा जो कार्बोनिल कंपाऊंड आहे त्यांनी इथे प्रोटेक्शन केलंय. हे सर्व मेकॅनिझम हे प्रोटेक्शन अँड डिप्रोटेक्शन मध्ये युजफुल आहे. ते कशा वेळी होतात ते इथे मेकॅनिझम मध्ये दिलेलं आहे. बघा हा ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड आहे, बेस काय करतो त्याचा प्रोटॉन अट्रॅक्ट करतोय आणि त्याचा इथे अटॅक शो केलेला आहे. मग अटॅक शो केल्यानंतर बघा काय फॉर्म होतोय, की जो इथे अटॅक फॉर्म केल्यानंतर इथे काय डायल कंपाऊंड फॉर्मेशन होतोय. बघा ट्रिपल बॉन्डेड डायल कंपाऊंड इथे फॉर्म होतोय. मग त्याची रिएक्शन BaSO4 बरोबर केली, त्याचं रिडक्शन केलं ट्रिपल बॉन्डचं. हा काय झाला, BaSO4 रिडक्शन मीन्स हा लिंडलार कॅटलिस्ट हा पण हा इथे यूज केलेला आहे, जेणेकरून आपल्याला काय म्हणतं, सिन डायल तिथे फॉर्मेशन मिळतंय. मग बघा सिन डायलची अगेन रिएक्शन केली आपण, जो कीटोनिक ग्रुप आहे त्याबरोबर रिएक्शन केल्यानंतर काय त्याचं झालंय, प्रोटेक्शन झालंय. बघा इथे निगेटिव्ह जी लोन पेअर आहे त्याचा अटॅक होतोय, इथे ओपनिंग होतंय. बघा कशा वेळी होतंय, त्यानंतर पुन्हा हा जो निगेटिव्ह लोन पेअर आहे किंवा ऑक्सिजनची लोन पेअर त्याचा अटॅक होतोय आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतोय आणि आपल्याला टार्गेट मॉलिक्यूल ऍज इट इज तिथे फॉर्म होतोय. मीन्स अशा प्रकारे डिफरंट मेथड्स असतात जेणेकरून आपण आपल्या मॉलिक्यूल मध्ये फ्रॅगमेंटेशन ऍज वेल एज डिफ्रॅगमेंटेशन हे करू शकतो. देन डिस्कनेक्शन ऑफ सिंपल ओलिफिन्स हा नेक्स्ट पॉइंट आहे यामधला, डिस्कनेक्शन ऑफ सिंपल ओलिफिन. बघा सिंपल ओलिफिन दिलेला आहे तुम्हाला इथे, त्यावरती आपण FGI केलेलं आहे. 2 डिफरंट रूट इथे मेन्शन केलेले, फ्रॉम रूट A अँड फ्रॉम रूट B. मग ह्या एक्झाम्पल मध्ये काय केलंय, FGI केलंय, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलंय, OH मध्ये केलंय, OH PH मध्ये. तिथे काय केलंय, FGI करून चेंजेस केलंय मॉलिक्यूल. मग आपल्याला काय मिळतं, सायक्लोहेक्झॅनॉन हा मॉलिक्यूल तिथे काय होतोय, फॉर्म होतोय. मग आपण मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस किंवा डिस्कनेक्शन अशा वेनी करायचे की आपल्याला स्टेबल फ्रॅगमेंट किंवा स्टेबल सिंथॉन्स हे तिथे फॉर्म झाले पाहिजे. मग आता हा जो सायक्लोहेक्झॅनॉन आहे बघा इथे, याच्यावरती जर PHMG चा अटॅक झाला तर काय होईल, इथे OH PH फॉर्मेशन होईल. अशा वेळी आपल्याला तिथे मॉलिक्यूल मध्ये अनालिसिस करता आलं पाहिजे की कोणत्या वेळी आपल्याला इफेक्टिव्ह सिंथेसिस ही मॉलिक्यूल मध्ये करता येईल. देन फ्रॉम बी रूट इथे काय केलं, FGI केलं. इथे काय पीएच ऍज इट इज फक्त OH ची तिथे ऍडिशन शो केली, मीन्स हायड्रोबोरेशन रिएक्शन इथे इंडिकेट केली. बट ह्या
हा जो बी रूट आहे हा काय हेल्पफुल नाही, किंवा किंवा त्यापासून जे मिळणारे फ्रॅगमेंट आहे हे आपल्याला युजफुल नाही. त्यामुळे जे ज्या वेळी आपल्याला युजफुल फ्रॅगमेंट किंवा सिंथॉन्स आपल्याला मिळतील किंवा स्टेबल फ्रॅगमेंट मिळतील, तोच रूट काय करायचा असतो आपल्याला कन्सिडर करायचा असतो. मग आता बघा सेम एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं, सिंथेसिस तिथे इंडिकेट केलेली की कोणत्या वेळी. बघा हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे, डिस्कनेक्शन ऑफ सिंपल ओलिफिन. मग कशा वेळी आपण करू शकतो, बघा हा अगेन एक ओलिफिन घेतलेला आहे, त्यावरती ए रूट आणि बी रूट दोन्ही रूटनी काय केलंय तिथे फ्रॅगमेंटेशन हे इंडिकेट केलेलं आहे. फर्स्ट स्टेप काय एफ जी आय आपण केलेलं आहे दोन्ही वेने. मग तिथे ओ एच फॉर्मेशन. मग तो कशा प्रकारे आपल्याला मिळू शकतो की किटोनिक ग्रुप त्याच्यावरती जर रेडियनची ऍडिशन रिएक्शन किंवा सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली तर आपल्याला तो कॉम्प्लेक्स हा मिळू शकतो. अगेन सेकंड रूटनी काय केलेलं आहे तिथे एफ जी आय केलेलं आहे. बघा ओ एच ची ऍडिशन फर्स्टली एका कार्बन टर्सरी कार्बन वरती झाली होती, देन सेकंडरी कार्बन वरती केली आहे. मग अशा वेळी आपल्याला मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड तिथे फॉर्मेशन मिळत आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या वेळी आपल्याला मॉलिक्यूल मध्ये फ्रॅगमेंटेशन करायचे किंवा डिफ्रॅगमेंटेशन करायचं आहे. देन अनदर अनालिसिस ऑफ सिंथेसिस. मग हे जे एक्झाम्पल आहे एक्झाम्पल 1.9 यामध्ये काय विटिंग रिएक्शनचा यूज करून सुद्धा आपण काय करू शकतो सिंथेसिस ही करू शकतो. बघा कसं पीएच जो PPH3 आहे त्याचा अटॅक होतोय आणि फॉर्मेशन ऑफ दिस विटिंग रिएजंट मीन्स विटिंग रिएजंट इथे फॉर्म होतोय. बेस काय करतोय प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन करतोय किंवा हा ओलिफिन जो फॉर्म होतोय. मग याचं काय होतंय ऑक्झिटेन रिंग फॉर्मेशन. विटिंग रिएक्शन ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस तिथे काय होतं ऑक्झिटेन रिंग फॉर्मेशन होते. बघा ही ऑक्झिटेन रिंग फॉर्मेशन झाली. मग काय होतंय शिफ्टिंग ऑफ चार्जेस. म्हणजे तिथे काय होतंय डबल बॉन्डेड कंपाऊंड फॉर्म होतोय आणि OPH3 हा रिमूव्ह होऊन जातोय. मीन्स दिस इज बघा आपण एखादी जर मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस ऍज वेल एज सिंथेसिस स्टडी करतो त्यामध्ये आपल्याला डिफरंट रिएक्शन ह्या युजफुल असतात. बघा इथे कशा प्रकारे विटिंग रिएजंटचा रिएक्शनचा यूज करून आपण मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस ऍज वेल एज रेट्रोसिंथेसिस ती आपण प्रॉपर वेने बघितली आहे. मग यासाठी तुम्हाला ज्या डिफरंट ऑर्गॅनिक रिएक्शन आहे त्या तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही इफेक्टिव्ह वेने तिथे सिंथेसिस ऍज वेल एज रेट्रोसिंथेसिस मॉलिक्यूल मध्ये करू शकता. देन एक्झाम्पल बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्यावरती पण काय केलंय डिस्कनेक्शन शो केलंय. फर्स्टली काय केलंय FGI केलंय. FGI करून काय केलंय त्याचं जो डबल बॉन्डेड कंपाऊंड आहे त्याचं OH मध्ये कन्व्हर्जन केलंय. अगेन काय केलंय त्याचं फ्रॅगमेंटेशन नेक्स्ट स्टेप मध्ये फ्रॅगमेंटेशन केलंय आणि आपल्याला हे सिंथॉन आपल्याला मिळत आहे. मग हे कशा वेळी आपल्याला मिळतील तर जी स्टेबल सिंथॉन आहे ते आपल्याला तिथे मिळाले पाहिजे तरच आपण मॉलिक्यूल मध्ये इफेक्टिव्ह वेने सिंथेसिस ही करू शकतो. बघा इथे एक हा सिंथॉन आपल्याला मिळाला आहे आणि त्याचं काय होतंय पुन्हा विटिक रिएक्शन. हा बघा PPH3 हा जो दिलेला आहे हा इलाइड फॉर्मेशन झालेला आहे. मग त्याची रिएक्शन झाल्यानंतर काय आपल्याला मिळेल ऑक्झिटेन रिंग फॉर्मेशन आणि त्यापासून आपल्याला आपला टार्गेट मॉलिक्यूल काय मिळेल ऍज इट इज मिळेल. देन नेक्स्ट पॉइंट डिस्कनेक्शन ऑफ अरिल कीटोन्स. जे अरिल कीटोन्स आहे जे बेंझिन रिंगला अटॅच असतील त्याचं काय करून आपण डिस्कनेक्शन करून आपण मॉलिक्यूल मध्ये डिस्कनेक्शन किंवा फ्रॅगमेंटेशन हे इंडिकेट करू शकतो. बघा सिंपल एक्झाम्पल दिलंय अरिल कीटोन आहे त्याचं फ्रॅगमेंटेशन केलंय. त्यानंतर आपल्याला ऍसिड क्लोराईड त्याची रिएक्शन मीन्स इथे काय फ्रिडल का असायलेशन किंवा असायलेशन रिएक्शन किंवा अल्किलेशन रिएक्शन आपण यावरती यूज करू शकतो जेणेकरून आपल्याला जो टार्गेट मॉलिक्यूल आहे तो ऍज इट इज मिळू शकतो. बघा इथे सिंपल रिएक्शन आहे इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 मीन्स दिस रिएक्शन इज नथिंग बट फ्रिडल काप असायलेशन रिएक्शन जी यूज करून आपण काय करू शकतो मॉलिक्यूल मध्ये लेविस ऍसिड यूज करून काय करू शकतो मॉलिक्यूल आपण तयार करू शकतो किंवा असायलेशन असाइल ग्रुपची ऍडिशन आपण बेंझिन रिंग वरती करू शकतो. बघा कशा वेणी होते इथे सिंथेसिस पण दाखवली. फर्स्ट स्टेप फ्रॅगमेंटेशन देन सिंथेसिस देन मेकॅनिझम बघा कोणत्या वेळी होतंय फॉर्मेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स देन शिफ्टिंग ऑफ दिस हायड्रोजन अँड वी आर गेटिंग अवर टार्गेट मॉलिक्यूल ऍज इट इज. मीन्स अशा डिफरंट वेने आपण काय करू शकतो मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस ऍज वेल एज रेट्रोसिंथेसिस ही करू शकतो. देन अनदर एक्झाम्पल ऑफ अरिल कीटोन. बघा मग अरिल कीटोन जे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल जे असतील ते कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलचे काय करायचे आपल्याला फ्रॅगमेंट करायचे. बघा हा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे त्याचं आपण इथनं फ्रॅगमेंटेशन केलंय. मग इथं आपल्याला ऍसिड क्लोराईड पासून हा आपल्याला एक ग्रुप मिळू शकतो. त्यानंतर जो सेकंड फ्रॅगमेंट आहे हा बघा सेकंड फ्रॅगमेंट दिलेला आहे. इथे काय झालेलं आहे डायॉलचं प्रोटेक्शन केलेलं आहे. मीन्स डायॉल जो कंपाऊंड आहे त्याचं प्रोटेक्शन केलेलं आहे बाय युजिंग कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपने काय फॉर्मल्डिहाइडने त्याचं प्रोटेक्शन केलेलं आहे. बघा इथे फ्रॅगमेंटेशन आपण इथे इंडिकेट करतोय. मग त्यानंतर काय होतंय
आपल्याला एक ऍसिड क्लोराइडचा फ्रॅगमेंटेशन मिळाला आणि एक डायलचा फ्रॅगमेंटेशन मिळाला आहे. मीन्स इथं प्रोटेक्शन आपण यूज केलेलं आहे. मग इथे काय सिंथेसिस मध्ये काय अगेन आपल्याला काय करायचं, जो डायल आहे त्याचं काय करायचं, प्रोटेक्शन करायचंय. इथे हे बघा प्रोटेक्शन झालेलं आहे. कार्बोनिल ग्रुपची इथे काय होते, ऍडिशन होते, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन जातं. मग हा जो कंपाऊंड आहे त्यावरती पुन्हा फिडल क्रॅफ्ट असायलेशन रिॲक्शन आपण तिथे इंडिकेट करतोय आणि त्यावेळी काय मिळतंय पुन्हा आपल्याला, जो आपला स्टार्टिंग कंपाऊंड आहे तो आपल्याला ऍज इट इज मिळतोय. मीन्स ज्यावेळेस आपण रेट्रोसिंथेसिस किंवा सिंथेसिस स्टडी करतो त्यावेळेस अशा वेळी आपल्याला डिफरंट रिॲक्शन आहे त्याचे मेकॅनिझम माहित असणं हे गरजेचं आहे. बघा अगेन अनदर एक्झाम्पल इथे पुन्हा अरिल हलाइड किंवा अरिल कार्बोनिल ग्रुप आपल्याला दिलेला आहे. मग तिथे आपण फ्रॅगमेंटेशन दोन वेनी करू शकतो, आयदर ए और फ्रॉम बी. मग दोन डिफरंट वेनी फ्रॅगमेंटेशन केल्यानंतर आपल्याला दोन डिफरंट तिथे फ्रॅगमेंटेशन किंवा सिंथॉन्स आणि त्याचे सिंथेटिक इक्वलंट आपल्याला फॉर्म होत आहे. मग काय होईल, जो ऍसिड क्लोराइड आहे त्याचं काय होईल, पुन्हा अटॅक होईल. मग इथे काय फर्स्टली इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 चा काय होईल, अटॅक होईल. इथं फॉर्मेशन ऑफ बॉन्ड AlCl3 चा आणि इथे बॉन्ड फॉर्मेशन होईल, क्लोरीन ग्रुप रिमूव्ह होऊन जाईल आणि आपल्याला आपला टार्गेट मॉलिक्यूल काय हा इझिली फॉर्म होईल. बट इथे ज्यावेळेस आपण रिॲक्शन इंडिकेट करतो त्यावेळेस आपल्याला हा जो नायट्रो ग्रुप आहे याचा रिॲक्टिव्हिटी किंवा ओरिएंटेशन हे आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण प्रॉपर वेने तिथे तो कुठल्या वेने तिथे सबस्टिट्यूशन घडून आणेल, ऑर्थोपॅरा ऑर्थोमेटा कोणत्या वेने तिथे सबस्टिट्यूशन ते पॉसिबल होईल हे आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण प्रॉपर वेने करू शकतो. देन अनदर एक्झाम्पल इथे बघा, या एक्झाम्पल मध्ये डबल बॉन्ड आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलंय, ट्रिपल बॉन्ड मध्ये केलंय. मग हे जे एक्झाम्पल्स असतात अशा प्रकारचे इथे काय केलं जातं, FGI मीन्स एका फंक्शनल ग्रुपचं कन्वर्जन हे दुसऱ्या फंक्शनल ग्रुपमध्ये केलं जातं, जेणेकरून जी आपली सिंथेसिस आहे ती प्रॉपर वेने व्हावी यासाठी एका फंक्शनल ग्रुपचं कन्वर्जन दुसऱ्या फंक्शनल ग्रुपमध्ये हे केलं जातं. बघा डबल बॉन्डेड कंपाऊंड ट्रिपल बॉन्डेड मध्ये कन्वर्ट केलाय, त्यानंतर त्याचं फ्रॅगमेंटेशन केलंय. एकामध्ये काय मिळतं आपल्याला, मिथिल आयोडीन हा त्याचा सिंथेटिक इक्विव्हॅलंट मिळाला आहे. दुसऱ्यामध्ये पण बघा कोणत्या वेने जशा वेने फ्रॅगमेंटेशन केलंय त्या वेने आपण तिथे त्याची सिंथेटिक इक्विव्हॅलंट आपल्याला हे फॉर्म झालेलं आहे. मीन्स पुन्हा काय होतं, त्याच ग्रुपची तिथे ऍडिशन होते आणि आपल्याला काय मिळतो, आपला जो स्टार्टिंग कंपाऊंड आहे तो ऍज इट इज पुन्हा मिळत असतो. देन अनदर एक्झाम्पल फॉर रेट्रोसिंथेसिस. बघा इथे एक सिंपल एक्झाम्पल दिलंय अरिल कीटोनचं. मी इथे काय केलंय, फ्रॅगमेंटेशन इंडिकेट केलेलं आहे की इथनं जो नायट्रोजन आणि कार्बोनिलचा जो ग्रुप आहे, हेट्रो आयटमचा जो बॉन्ड आहे तो काय केला जातो, ऑलवेज ब्रेक केला जातो. मग ब्रेक केल्यानंतर काय मिळतं, इथे फ्रॅगमेंट मिळतं आपल्याला दोन, एक पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज. मग त्यावरतीच आपण काय करतोय, सिंथेसिस रिॲक्शन ह्या इंडिकेट करतोय. मीन जो लास्टचा जो एंड प्रोडक्ट असतो रेट्रोसिंथेसिसचा तोच आपण सिंथेसिस मध्ये काय करतो, कन्सिडर करतो आणि त्यावरतीच काय करतो, रिॲक्शन इंडिकेट करतो आणि त्यापासून आपल्याला आपला स्टार्टिंग कंपाऊंड हा ऍज इट इज मिळत असतो. बघा अनदर एक्झाम्पल, मग इथे काय सिंगल बॉन्डेड कंपाऊंड आहे त्याचं डबल बॉन्डेड मध्ये कन्वर्जन केलंय. त्यानंतर पुन्हा जो डबल बॉन्ड आहे त्यावरती OH ची ऍडिशन केलेली आहे. मग तो कंपाऊंड आपल्याला कसा मिळेल, जो कीटोन आहे त्या कीटोन वरती ग्रिग्नार रिएजनची ज्यावेळेस ऍडिशन किंवा सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल त्यावेळेस आपल्याला तो कंपाऊंड फॉर्मेशन मिळतोय. मग अशा प्रकारे आपल्याला माहिती पाहिजे की कुठल्या कंपाऊंड वरती आपण कोणत्या वेळी रिॲक्शन त्या इंडिकेट करू शकतो. बघा इथे बायफिनिल कंपाऊंड आहे किंवा दोन रिंग कंपाऊंड आहे, डाय रिंग कंपाऊंड आहे. मग त्यावरती काय केलंय, फर्स्टली FGI केलंय. मग इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन, मग त्या डबल बॉन्ड वरती OH ची ऍडिशन. मग ते कंपाऊंड कशा प्रकारे मिळू शकतो की MgBr ची रिॲक्शन सायक्लोहेक्झॅनॉन वरती ज्यावेळेस केली त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचा कंपाऊंड फॉर्मेशन तिथे मिळू शकतो. मग ह्या रिॲक्शन किंवा या स्टेप आपल्याला माहिती पाहिजे की त्यावेळी आपण तो कंपाऊंड सिंथेसिस हा करू शकतो. बघा त्याच कंपाऊंडची सिंथेसिस दिलंय बघा, हा BR कंपाऊंड मीन्स इथे ग्रिग्नार रिएजंट फॉर्मेशन होईल आणि सायक्लोहेक्झॅनॉल वरती त्याची रिॲक्शन होईल. मग काय आपल्याला इथे फॉर्मेशन ऑफ दिस कंपाऊंड, मग आपल्याला हा कंपाऊंड इथे मिळतोय ज्यावेळेस आपण त्याची रिॲक्शन तिथे इंडिकेट करतोय. मग हा जो OH ग्रुप आहे हा काय करायचा, आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. मग काय H3PO4 इन प्रेझेन्स ऑफ H2PDC मीन्स आपण काय करतोय, त्याचं रिडक्शन करतोय. मग हे आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या वेळी आपण तिथे ऍसिडिक वेनी किंवा बेसिक वेनी कशा वेळी आपण तिथे रिडक्शन करू शकतो किंवा एखादा ग्रुप इलिमिनेट करू शकतो. किंवा इथे पायरोलॉटिकल सीन इलिमिनेशन रिॲक्शन त्यावेळेस आपण थर्मल रिॲक्शन इथे कन्सिडर करू त्यावेळेस हा काय होईल, ग्रुप रिमूव्ह होऊन जाईल. बघा इथं कशा वेळी दिलाय, एक H आणि OH ची ऍडिशन आहे इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड अँड हीट.
मग ऍसिड किंवा हीटच्या प्रेझेन्स मध्ये जर हीट जर दिली असेल तर त्याला काय म्हटलं जातं, पायरोलिटिक सीन इलिमिनेशन रिएक्शन म्हटलं जातं, जेणेकरून तिथे फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्डेड कंपाऊंड मिळतो. इथे पण बघा हीट दिली आहे आणि इथे काय मिळतं आपल्याला, डबल बॉन्डेड कंपाऊंड. त्याचप्रमाणे कार्बोनिल ग्रुप जर दिला असेल तर त्याचं रिडक्शन करून आपण त्याचं कन्व्हर्जन OH मध्ये करू शकतो. देन नेक्स्ट पॉइंट, वन ग्रुप डिस्कनेक्शन समरी. मग ज्यावेळेस आपण एका ग्रुपचं डिस्कनेक्शन करतो त्यावेळेस बघा कशा वेने आपण करू शकतो. अल्कोहोल आहे, अल्कोहोलचं काय केलंय, फ्रॅगमेंटेशन केलंय. इथे जो कार्बोनिल ग्रुप आहे, इथे OH चं फ्रॅगमेंटेशन झाल्यानंतर R MgBr आणि त्याचं काय, कार्बोनिल ग्रुप. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय सिंथेसिस मध्ये ह्याच MgBr चा अटॅक या कार्बोनिल ग्रुप वरती होईल आणि फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. त्याचप्रमाणे ओलिफिन, ओलिफिन आपण कशा प्रकारे मिळू शकतो, बाय युजिंग दिस PPS3 मीन्स आपण काय विटिक रिएक्शन यूज करून काय कार्बोनिल ग्रुप वरती रिएक्शन इंडिकेट करून आपण काय करू शकतो, ओलिफिन कंपाऊंड तिथे फॉर्म करू शकतो. ऍसिड, मग ऍसिड आपण कशा वेळी करू शकतो की RMgBr किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट जो असेल त्याचा अटॅक CO2 वरती केल्यानंतर आपल्याला काय मिळू शकतो, आपला ऍसिड हा आपल्याला बॅक आपण मिळू शकतो. देन कार्बोनिल कंपाऊंड, म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड आहे, आपण प्रिव्हियसली बघितलं की त्यावरती डिफरंट ग्रुपच्या रिएक्शन तिथे आपण जर ऑफर केला तर आपल्याला कार्बोनिल ग्रुपचे डिफरंट डेरिव्हेटिव्ह तिथे आपल्याला फॉर्म होतात. बघा ARA चा इथे अटॅक केलेला आहे आणि आपल्याला काय मिळतं, ऍसिड क्लोराईड तिथे फॉर्म मिळतोय. त्याचप्रमाणे इथे बघा या स्टेप मध्ये RBr च्या ज्यावेळेस आपण इथे इंटर कन्व्हर्जन करतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे कंपाऊंड फॉर्मेशन मिळतंय. मीन्स डिफरंट वे आणि डिफरंट मेथड्स ज्याने ज्या यूज करून आपण मॉलिक्यूल मध्ये चेंजेस हे ऑकर करू शकतो किंवा मॉलिक्यूल मध्ये रिफ्रॅगमेंटेशन किंवा फ्रॅगमेंटेशन डिस्कनेक्शन हे आपण करू शकतो. देन नेक्स्ट पॉइंट इज टू ग्रुप डिस्कनेक्शन, मीन्स आपल्याला एकाच वेळेस दोन ग्रुपचं डिस्कनेक्शन मॉलिक्यूल मध्ये हे करायचं असतं. बघा इथे अल्फा बीटा सबस्टिट्यूटेड कंपाऊंड आहे, तर त्याचं काय केलेलं आपण, फ्रॅगमेंटेशन केलेलं. बघा OH ची लोन पेअरची शिफ्टिंग झाली आणि बॉन्ड ब्रेकिंग झालंय. बघा इथे आपल्याला हे कॉम्प्लेक्स मिळालंय. तर अशा वेळी आपल्याला दोन जे कंपाऊंड आहे त्याचं काय केलंय आपण, डिस्कनेक्शन केलंय. मग सिंथेटिक स्टेप मध्ये काय होईल, बेस बेस काय करेल, प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन करेल. इथला जो प्रोटॉन आहे तो ऍब्स्ट्रॅक्ट करेल निगेटिव्ह चार्ज. पुन्हा लोकलायझेशन, मग इथे काय होईल, इनोलेट फॉर्मेशन होईल. मग पुन्हा त्या इनोलेटचा जो अटॅक आहे तो दुसऱ्या कार्बोनिल ग्रुपवर होईल आणि आपल्याला हा जो कंपाऊंड आहे तो ऍज इट इज मिळेल. मीन्स अशा प्रकारे आपल्याला कंपाऊंड मध्ये डबल फ्रॅगमेंटेशन किंवा दोन स्टेबिलाइज कंपाऊंड आपल्याला मिळू शकतात किंवा दोन वेनी आपल्याला ग्रुपमध्ये डिस्कनेक्शन हे करता येतं. देन अनदर एक्झाम्पल बघा, हे कॉम्प्लेक्स एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. मी इथं काय OH चे जे लोन पेअर आहे त्याची शिफ्टिंग होते आणि इथे काय फॉर्मेशन ऑफ दिस इनोलेट किंवा आपल्याला दोन डिफरंट फ्रॅगमेंट मिळत आहे. मग त्या फ्रॅगमेंटची पुन्हा काय होईल, सिंथेसिस. मग सिंथेटिक स्टेप मध्ये काय होतं, OH चे जे लोन पेअर आहे त्याची शिफ्टिंग होते. हा जो डबल बॉन्ड आहे त्याचा कार्बोनिल ग्रुप वरती अटॅक होतोय आणि आपल्याला जो टार्गेट मॉलिक्यूल हा ऍज इट इज पुन्हा मिळतोय. मग यामध्ये काय होतंय, द कार्बोनिल ग्रुप इज अटॅच टू कार्बन ॲटम दॅट हॅज ॲट लिस्ट वन हायड्रोजन सबस्टिट्युएंट. एक्झाम्पल CH, COH किंवा CH, COR, CH, CO2, ET. Then electron withdrawal by a carbonyl group result in a such a hydrogen atom being acidic. मग मीन्स याचा मिनिंग काय होतंय की कार्बोनिल ग्रुपचा जो ऍडजस्टंट हायड्रोजन असतो तो काय असतो, ऍसिडिक असतो. आणि त्याचं काय ऍब्स्ट्रॅक्शन कशाने होतं, ज्यावेळेस आपण बेस यूज करतो त्यावेळेस त्याचं ऍब्स्ट्रॅक्शन होतं आणि आपली रिएक्शन तिथे ऑकर होते. देन नेक्स्ट एक्झाम्पल्स बघा कशा प्रकारे दिले, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड. मग त्यामध्ये काय होतंय बघा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड दिलाय, त्यावरती ऍडिशन रिएक्शन तिथे झालेली आहे. मीन्स तिथे आपण FGI केलंय, OH चा फॉर्मेशन केलंय, त्यानंतर त्याचं काय करतोय आपण, फ्रॅगमेंटेशन करतोय. मग फ्रॅगमेंटेशन केल्यानंतर आपल्याला दोन बाय कार्बोनिल कंपाऊंड तिथे फॉर्म होत आहे. बघा मागे सिंथेसिस मध्ये काय होतं, जे कार्बोनिल कंपाऊंड आहे किंवा जो ऍसिडिक प्रोटॉन आहे तो काय करतो, बेस ऍब्स्ट्रॅक्ट करतो. बघा इथे CH3 ग्रुप आहे, जो अल्फा प्रोटॉन आहे त्याचं ऍब्स्ट्रॅक्शन केलंय. मग इथे काय इनोलेट फॉर्मेशन, मग जो इनोलेट आहे तो काय करतोय, जो अल्डिहाइडिक कंपाऊंड आहे त्यावरती त्याचा अटॅक करतोय आणि त्याची काय होते, ओपनिंग होते. मीन्स दिस इज एक्झाम्पल ऑफ अल्डोल रिएक्शन. इथे काय जो कंपाऊंड आहे त्यापासून काय केलं जातं, एकाचा प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन होतो आणि तो दुसऱ्या अल्डिहाइड वरती अटॅक शो करतोय आणि त्यापासून आपल्याला काय मिळतोय, आपला टार्गेट मॉलिक्यूल. मीन्स वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन जातोय आणि इथे आपल्याला टार्गेट मॉलिक्यूल. दिस इज अ सिंपल एक्झाम्पल ऑफ
अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. हे एक्झाम्पल कशाचं होतं? अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शनचं होतं. देन अगेन सेकंड एक्झाम्पल अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. त्यावरती पुन्हा आपण काय केलंय? FGI केलंय. FGI करून आपल्याला हा कॉम्प्लेक्स मिळाला आहे. त्यानंतर पुन्हा आपण काय करू शकतो? त्याचं फ्रॅगमेंटेशन इंडिकेट करू शकतो. बघा या बॉन्डमध्ये इथे फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे आणि त्यानंतर काय होतंय? फ्रॅगमेंटेशन झाल्यानंतर त्याचं काय करतोय आपण? अटॅक शो करतोय. मीन्स इथे काय सिंथेटिक स्टेपमध्ये बेस काय करेल? प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन करेल. प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन झाल्यानंतर काय होईल? त्याचा अटॅक हा दुसरा जो कार्बोनिल कंपाऊंड आहे त्यावरती त्याचा अटॅक होतोय आणि आपल्याला काय मिळतोय? तो कॉम्प्लेक्स फॉर्मेशन मिळतोय. बघा अगेन दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. मीन्स दोन अल्डेहाइड किंवा दोन किटोनिक ग्रुपवरती आपण काय करतोय? अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन शो करतोय आणि देन त्याचे काय ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड आपण त्याला हीट देऊन आपल्याला काय मिळतो? आपला टार्गेट मॉलिक्यूल ॲज इट इज मिळतो. मीन्स अशा प्रकारे डिफरंट एक्झाम्पल्स यूज करून आपण मॉलिक्यूल मध्ये फ्रॅगमेंटेशन ॲज वेल एज डिफ्रॅगमेंटेशन हे करू शकतो. बघा बघा इथे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड पुन्हा काय कार्बोनिल कंपाऊंड दिलेला आहे. त्यावरती पुन्हा काय केलंय? हायड्रोलिसिस केलंय किंवा FGI केलंय. तिथे OH फॉर्मेशन पुन्हा काय होत आहे? दोन आपल्याला कार्बोनिल ग्रुप मिळत आहे. ज्यावेळेस आपण दोन कार्बोनिल ग्रुप आपल्याला मिळतात त्यावेळेस आपण काय करू शकतो? तिथे अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन किंवा डिफरंट कंडेन्सेशन रिॲक्शन तिथे ऑकर करू शकतो आणि आपला टार्गेट मॉलिक्यूल आपण बॅक मिळू शकतो. बघा इथे सिंथेटिक स्टेप मध्ये बेस काय करेल? प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन करेल. तिथे इनोलेट फॉर्मेशन पुन्हा इथे अटॅक कार्बोनिल ग्रुप वरती येईल. OH फॉर्मेशन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड अँड हीट दिल्यानंतर काय होईल? पुन्हा आपल्याला आपला जो टार्गेट मॉलिक्यूल आहे तो ऍज इट इज पुन्हा आपल्याला मिळू शकतो. मीन्स अशा प्रकारे ज्यावेळेस अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड तुम्हाला दिले जातील एक्झाम मध्ये तर त्यावेळेस काय करायचंय? तिथे फर्स्टली फंक्शनल ग्रुप इंटरकन्वर्जन त्याचं इंटरकन्वर्जन केल्यानंतर काय होईल? आपल्याला जे पण कंपाऊंड डायकार्बोनिल कंपाऊंड मिळतील किंवा त्याचं फ्रॅगमेंटेशन करून आपल्याला डायकार्बोनिल कंपाऊंड मिळतील आणि त्याचे रिएक्शन आपण बेस सोबत जर केली, बेस काय करेल? जो प्रोटॉन आहे त्याचं ऍब्स्ट्रॅक्शन करेल. तिथे इनोलेट फॉर्मेशन होईल. इनोलेट फॉर्मेशन झाल्यानंतर काय होईल? नेक्स्ट सिंपल अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन तिथे ऑकर होईल आणि आपल्याला आपला कंपाऊंड ऍज इट इज मिळेल. मग आपण हे डायकार्बोनिल सिस्टीम साठी बघितलं होतं. आता 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड साठी मग ज्यावेळेस 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड असेल त्यामध्ये कशा प्रकारे बॉन्ड पोलॅरिटी किंवा बॉन्ड पोलॅरिटी डिफरन्स क्रिएट होतो हे बघा इथे डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा वेळी इंडिकेट केलेलं आहे. मग त्या पोलॅरिटीनुसार आपण काय करू शकतो? जे पण सिंथॉन असेल त्याचं काय करू शकतो? आपण तिथे अटॅक तिथे इंडिकेट करू शकतो. बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. मग बॉन्ड पोलॅरिटी नुसार इथे काय केलेलं आहे? फ्रॅगमेंटेशन केलंय. एकावरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय, एकावरती निगेटिव्ह चार्ज आलाय. मग इथे काय त्याचा जो सिंथेटिक इक्विव्हॅलंट आहे तो कशा वेळी आपल्याला मिळतो हे पण आपण बघितलं. मग बघा जो फर्स्ट कार्बोनिल कंपाऊंड आहे मग त्याचे काय बेस काय करेल? प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन करेल. इथे निगेटिव्ह चार्ज किंवा इनोलेट फॉर्मेशन होईल. मग ह्याच इनोलेटचं काय होईल? हा जो अटॅक आहे हा काय करेल? या कार्बोनिल ग्रुप वरती अटॅक इंडिकेट करेल, ओपनिंग होईल आणि तिथे आपल्याला काय मिळेल? आपला जो टार्गेट मॉलिक्यूल आहे तो ऍज इट इज मिळेल. मीन्स 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड आहे यावरती पण आपण या रिएक्शन शो करू शकतो. देन अगेन नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड. मग हे नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय डायकार्बोनिल कंपाऊंडचं 1,3. देन इथे पण काय करू शकतो? आपण फ्रॅगमेंट ते इंडिकेट करू शकतो. मीन्स आपल्याला अशा वेळी मॉलिक्यूल मध्ये फ्रॅगमेंटेशन करायचे, डिस्कनेक्शन करायचे की ज्या वेळी आपल्याला स्टेबल तिथे सिंथॉन ॲज वेल एज त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट आपल्याला ते मिळाले पाहिजे. बघा इथे फ्रॅगमेंट ए वेनी केलंय आणि बी वेनी केलंय. मग बी वेनी केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्याचा सिंथॉन मिळतोय आणि त्याचा सिंथेटिक इक्विव्हॅलंट पण आपल्याला इथे इझिली अवेलेबल होतोय. इथे पण सिंथॉन ॲज वेल एज त्याचा सिंथेटिक इक्विव्हॅलंट आपल्याला मिळतोय. बट ए वेनी ज्यावेळेस आपण फ्रॅगमेंटेशन इंडिकेट करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळत आहे? दोन डिफरंट सिंथॉन्स ॲज वेल एज दोन डिफरंट सिंथेटिक इक्विव्हॅलंट हे मिळत आहे. मग इथे काय होतं? सिंपल रिएक्शन होते, पुन्हा अटॅक होतोय आणि आपल्याला जो आपला स्टार्टिंग जो कार्बोनिल कंपाऊंड आहे डायकार्बोनिल कंपाऊंड हा आपल्याला इझिली फॉर्म होतोय. देन अगेन एक्झाम्पल बघा डायकार्बोनिल कंपाऊंडचं इथे काय केलंय? जी लॉंग चेन आहे त्याचं काय करतोय? आपण फ्रॅगमेंटेशन करतोय स्मॉलर चेन मध्ये. मग फ्रॅगमेंटेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतात? त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट. मग ते जे सिंथेटिक इक्विव्हॅलंट आपल्याला मिळत आहे त्याच्यात रिएक्शन काय होत आहे? पुन्हा जर आपण ज्यावेळेस बेस घेऊ बेसचा अटॅक पुन्हा काय होईल? कार्बोनिल ग्रुप वरती येईल आणि ओपनिंग होईल आणि आपल्याला आपले कंपाऊंड ऍज इट इज मिळतील. देन अनदर एक्झाम्पल बघा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे काय केलंय? जी लॉंग चेन आहे त्याचे आपण काय केलंय? फ्रॅगमेंट केलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर ज्यावेळेस लॉंग चेन तुम्हाला दिलेली असते त्याचे काय करायचे? स्मॉलर चेन मध्ये फ्रॅगमेंटेशन हे
करायचं असतं, जेणेकरून आपल्याला मॉलिक्यूल मध्ये जे आपल्याला सिंथॉन किंवा सिंथेटिक इक्विव्हॅलंट आपल्याला जे मिळणार आहे ते स्मॉलर अमाऊंट मध्ये किंवा स्मॉल स्केल मध्ये आपल्याला हे मिळत असतील. मग बघा इथे या ग्रुपचं फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे, त्यापासून आपल्याला ही सिंथेटिक इक्विव्हॅलंट किंवा 2 सिंथॉन्स हे आपल्याला मिळाले. मग सिंथेटिक स्टेप मध्ये काय होतं, बेस काय करेल, प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन करेल, निगेटिव्ह चार्जचा पुन्हा अटॅक होतोय. हे बघा निगेटिव्ह चार्जचा अटॅक झालेला आहे, जो लिव्हिंग ग्रुप आहे तो लिव्ह होतोय आणि आपल्याला आपला स्टार्टिंग कंपाऊंड हा काय मिळतो आपल्याला ऍज इट इज मिळतोय. मीन्स ज्यावेळेस आपण रेट्रोसिंथेसिस स्टडी करतो किंवा डिस्कनेक्शन अप्रोच स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला ह्या ज्या डिफरंट रिॲक्शन आहे, इनोलेट असतील, इनॉल असतील किंवा जे डिफरंट इंटरमिडिएट फॉर्म होतात त्याचे रिॲक्शन, त्याचं मेकॅनिझम हे आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण इफेक्टिव्ह ती सिंथेसिस ही करू शकतो. बघा अनदर एक्झाम्पल, इथे एक अल्डिहाइड ग्रुप दिलाय. मग फ्रॅगमेंटेशन अशा वेळी करायचं असतं मॉलिक्यूल मध्ये की आपल्याला त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट किंवा सिंथॉन्स हे प्रॉपर वेने स्टेबलाइज आपल्याला मिळाले पाहिजे. अशा वेळी आपल्याला मॉलिक्यूल मध्ये फ्रॅगमेंटेशन हे करायचं असतं. बघा या एक्झाम्पल मध्ये फ्रॅगमेंटेशन इथे केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला 2 सिंथेटिक इक्विव्हॅलंट किंवा सिंथॉन तिथे आपल्याला मिळाले. मग त्या सिंथॉनचे आपल्याला सिंथेटिक इक्विव्हॅलंट हे काय मिळतात, इझिली फॉर्म होतात. सिंथेटिक स्टेप मध्ये काय होतं, बेस काय करेल, प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन करेल, निगेटिव्ह चार्जचा पुन्हा अटॅक इथे होईल, कार्बोनिल ग्रुपची ओपनिंग होईल आणि आपल्याला आपला जो टार्गेट मॉलिक्यूल आहे तो ऍज इट इज काय मिळेल, पुन्हा बॅक तो फॉर्म होईल. मग अशा वेळी आपण मॉलिक्यूल मध्ये डिफरंट वेने तिथे सिंथेसिस ऍज वेल ऍज रेट्रोसिंथेसिस या करू शकतो. आता आपण सुरुवातीला 1,2 डायकार्बोनिल सिस्टीम बघितली, त्यानंतर 1,3 डायकार्बोनिल सिस्टीम बघितली. आता आपण काय बघत आहोत, 1,5 डायकार्बोनिल कंपाऊंड. मीन्स जे कार्बोनिल ग्रुप आहे त्यामध्ये 5 पोझिशनचा तिथे काय असेल, डिफरंट असेल. 1 2 3 4 5 इथे काय 5 कार्बनचा तिथे काय असेल, डिफरन्स असेल, त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं, 1,5 डायकार्बोनिल सिस्टीम. इथे पण काय यूज होतं बघा, मायकल ऍडिशन रिॲक्शन. मग ज्यावेळेस अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स दिलेला असतो, काय बेस काय करेल, प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन करेल आणि जो 1,4 किंवा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड असेल त्यावरती त्याची काय होते, ऍडिशन होते. त्याला काय म्हटलं जातं, मायकल ऍडिशन रिॲक्शन. बघा बेसनी काय केलंय, प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन केलंय, त्यानंतर जो निगेटिव्ह चार्ज आहे त्याची काय होते, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड वरती ऍडिशन होते, त्याला काय म्हटलं जातं, मायकल ऍडिशन रिॲक्शन. बघा इथे मायकल ऍडिशन झालेली आहे, पुन्हा शिफ्टिंग आणि इथे काय होतंय, आपला टार्गेट मॉलिक्यूल ऍज इट इज फॉर्म होतोय. मग ज्यावेळेस 1,5 डायकार्बोनिल सिस्टीम आपल्याला दिलेली असते त्यावेळेस तिथे मोस्टली लक्षात काय ठेवायचं की आपल्याला मायकल ऍडिशन रिॲक्शन तिथे इंडिकेट करायची, जेणेकरून आपल्याला जे फ्रॅगमेंट आहे किंवा जे सिंथेटिक इक्विव्हॅलंट ते आपल्याला इझिली मिळतील. ज्यावेळेस 1,5 कार्बोनिल कंपाऊंड तुम्हाला दिलेले असेल त्यावेळेस लक्षात ठेवायची की आपल्याला तिथे मायकल ऍडिशन रिॲक्शन ही प्रोसीड करायची. मग इथे बघा ए वेने आणि बी वेने 2 पाथने आपल्याला काय फ्रॅगमेंटेशन इंडिकेट केलेलं आहे, त्यानंतर त्यांचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट पण तिथे दिलेले आहे. मग आपल्याला काय करायचे, कंपाऊंड मध्ये मायकल ऍडिशन रिॲक्शन तिथे इंडिकेट करायचे. मीन्स बेस घ्यायचा, बेस प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करेल, पुन्हा त्याचा अटॅक होईल आणि फॉर्मेशन ऑफ टार्गेट मॉलिक्यूल. आपल्याला काय मिळेल, आपला टार्गेट मॉलिक्यूल ऍज इट इज तिथे मिळेल. देन अनदर एक्झाम्पल बघा, ह्या एक्झाम्पल मध्ये हे जे 1,5 डायकार्बोनिल सिस्टीम आहे त्याचं काय केलंय, आपण ब्रेकिंग केलेलं आहे. बघा नंबरिंग दिली 1 2 3 4 5. मग आपण 2 3 जो बॉन्ड आहे तिथे काय केलंय, ब्रेकिंग केलंय किंवा फ्रॅगमेंटेशन तिथे इंडिकेट केलेलं आहे. मग त्यानुसार काय होईल, पुन्हा फ्रॅगमेंट केल्यानंतर आपल्याला ते सिंथॉन ऍज वेल एज त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलंट मिळत आहे. बघा इथे अगेन ज्यावेळेस आपण बेस यूज करू, बेस काय करेल, इथला ऍसिडिक प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करेल. मग त्या ऍसिडिक प्रोटॉनचा अटॅक कशावरती होईल, जो अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड आहे त्यावरती होईल आणि तिथे काय होईल, पुन्हा मायकल ऍडिशन रिॲक्शन. मग मायकल ऍडिशन रिॲक्शन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काय, आपला टार्गेट मॉलिक्यूल ऍज इट इज तिथे मिळू शकतो. मीन्स अशा वेळी आपल्याला लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस 1,5 डायकार्बोनिल कंपाऊंड दिलेले असतील त्यावेळेस आपल्याला काय करायचे असते, मायकल ऍडिशन रिॲक्शन तिथे इंडिकेट करायचे असते. बघा हे एक अनदर एक्झाम्पल आहे. सिमिलर वेने तिथे काय केलंय, फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे. अगेन तिथे काय केलंय, ज्यावेळेस सिंथेसिस आपण करतो त्यावेळेस बेस प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करेल आणि 1,4 जे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड आहे त्यावरती त्याची ऍडिशन होईल. बघा अनदर एक्झाम्पल आहे इथे दिलेलं आहे की अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड सिस्टीम दिलेली आहे, त्यावरती काय केलंय, फर्स्टली एफजीआय केलंय, एफजीआय करून त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे सिंपल मॉलिक्यूल मध्ये, त्यानंतर पुन्हा काय फ्रॅगमेंटेशन. हे बघा अशा प्रकारचे कॉम्प्लेक्स एक्झाम्पल जे असतात
त्यामध्ये काय करायचं आहे, जे अल्फा बीटा बॉन्ड आहे त्यावरती FGI करून त्याचं ब्रेकडाऊन करायचं आहे आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर त्याचं जे डायकार्बोनिल सिस्टीम आहे त्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं असतं आणि त्यानंतर जी नेक्स्ट सिंथेटिक स्टेप असते ती काय, त्यामध्ये पुन्हा काही बेस प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करेल, त्याचा पुन्हा अटॅक होईल आणि फॉर्मेशन ऑफ टार्गेट मॉलिक्यूल. अशा वेळी आपल्याला ते टार्गेट मॉलिक्यूल हे काय होता, फॉर्म होता. मग अशा प्रकारे आपण जे एक्झाम्पल बघितले की त्यामध्ये डिफरंट रिएक्शन बघितलाय. 1-2 कार्बोनिल सिस्टीम, 1-3 कार्बोनिल सिस्टीम, 1-5 कार्बोनिल सिस्टीम बघितलाय. त्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड सिस्टीम बघितलाय. त्यावरती आपण सिंथेसिस ॲज वेल ॲज रेट्रोसिंथेसिस स्टेप ह्या बघितलाय. होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. या लेक्चरमध्ये काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. रिमेनिंग जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू सो मच.